जीवन आहे आणि राजकारण आहे. रावसाहेब, आणखी एक गौप्यस्फोट झालेला आहे पहाटेच्या शपथविधीवरून. धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात असं म्हणाले की पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांविरोधात कटकारस्थान होतं. कोणी केलं? आणि आपण ओरडून सांगत होतो की तुम्ही शपथ घ्यायला जाऊ नका. तरी अजित पवार मग आता का नाही ओरडून सांगितलं? तेव्हा ओरडून सांगितलं. मग आता माननीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरडं कुठे गेलं होतं? दादा हे चुकीचं करतोय आपण. पवार साहेबांना अशा प्रकारे या वयात त्रास देणं, छळणं, यातना देणं, त्यांनीच निर्माण केलेला पक्ष आणि आपण सगळे अशा प्रकारे बेमानी करणं हे योग्य नाही. पहाटेच्या शपथविधी संदर्भात तुम्ही ओरडत होतात, मग आता तुमचं ओरडणं कुठे गेलं? मग काय बकवास आहे सगळं. रावसाहेब, पण तो जो गौप्यस्फोट आहे तो पक्षांतर्गतच कटकारस्थान होतं असं कोणी केलं? असं एकूण रोख पक्ष आहे. मला धनंजय मुंडे. बघा, धनंजय मुंडे यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यांना जर एवढी रहस्य माहिती आहे तर त्यांनी सांगावं संतोष देशमुखचा खून नक्की कोणी आणि कशासाठी केला. त्यांना एवढी रहस्य माहिती आहेत ना. मग बीडमधला संतोष देशमुख सरपंचाचा खून कोणी का कशासाठी केला हे त्यांनी सांगावं. नाही, पण त्याच प्रकरणात असं म्हणतायत की बीडची बदनामी करू नका, माझी वाटेल तितकी करा, पण बीडला बदनाम करू नका. कोणी बीडला बदनाम करत नाही. बीडला बदनाम करणारे तुम्ही स्वतः आहात. पालकमंत्री, मंत्री, सत्ताधारी. सामान्य जनता बीडला बदनाम करत नाही. हे तुमचं मनाला खातं आहे. तुमच्यामुळे बीड बदनाम झाल्या. तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, बरं का, तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, ताकद दिलीत, गुंडगिरी सुरू केलीत, खून केले, हां, त्याच्यामुळे बीड बदनाम झालं. नाही बीड कशाला बदनाम होत आहे? जनमानसाची जी प्रतिमा खराब असेल त्यांना पक्षातनं काढलं जाणं असं अजितदादा म्हणतायत. मग त्यांना वाटतं त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे का? त्यांची प्रतिमा काय आहे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे. त्यांना चक्की पिसाला पाठवणार होते ना. आणि प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा सांगितलं आहे काय प्रतिमा आहे ती. आता वॉशिंग मशीनमध्ये घातल्यावर तुमची प्रतिमा सुधारणार असेल तर तो तुमचा प्रश्न. कोणी बोलावं ह्या गोष्टी? रावसाहेब, आणखी एक गंभीर विषय आहे.